तर केंद्र शासन आणि संसद. आता आपण सुरुवातीला ह्या केंद्र शासन आणि संसद या टॉपिकवर येईपर्यंत आपण थोडीशी राज्यघटनेची पार्श्वभूमी बघूया. आणि तुम्ही बघा की 70 दिवसात बरेच जण म्हणतील की सिलेबस कसा कम्प्लीट होईल, असं शक्य आहे का नाही का वगैरे, त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मी कमिटमेंट दिलेली आहे, 70 दिवसात होईल म्हणजे होईल. कालचा एक दिवस होता, आजचा दुसरा दिवस आहे, डेफिनेटली. चला तर चला आपण सुरुवातीला राज्यघटनेचं थोडीशी पार्श्वभूमी बघूया. राज्यघटना काय आहे, राज्यघटनेची प्रोसेस काय आहे. तर एकंदरीत इसवी सन 1600 मध्ये 1600 मध्ये कोण आलं, ईस्ट इंडिया कंपनी आली. ईस्ट इंडिया कंपनी कशासाठी आली, व्यापारासाठी आली. त्यांचं टार्गेट काय होतं, व्यापार करणे होतं. आणि व्यापार करता करता त्यांनी काय केलं की या ठिकाणी व्यापारापासून जो काही महसूल गोळा करतो, दिवाणी अधिकार जे आहेत, दिवाणी अधिकार आणि महसूल गोळा करणे, ह्या दोन्ही संदर्भातले अधिकार म्हणजे त्यांनी स्वतःकडे घेतले. आणि 1764 साली काय झालं की बक्सरची लढाई झाली, बादशाह शाह आलम. आणि या लढाईत हरल्यामुळं काय झालं, बादशाह शाह आलमने इंग्रजांना अशा प्रकारचे अधिकार दिले 1765 पासून. आणि 1765 पासून बंगाल, मद्रास आणि ओरिसा या 3 प्रांतातले जे काही दिवाणी अधिकार आहे ते यांना इंग्रजांना दिले. मग इंग्रजांच्या मनात आलं कसा कारभार सुरू होता, मनात आलं तेवढा रेव्हेन्यू सांगायचा, मनात आलं तेवढा जनरेट करायचा आणि लोकांना त्रास होईल याच प्रकारे. त्यांचं टार्गेट काय होतं, फक्त आणि फक्त प्रॉफिट. कारण ते बिझनेस साठी आले होते, ते महसूल किंवा रेव्हेन्यू जनरेट करायसाठी आणि गोळा करायसाठी आले होते, ते स्वतःचा प्रॉफिट बघत होते. मग अशा वेळेस ही गोष्ट लक्षात कोणाच्या आली, तर धीरे धीरे आली राणीच्या लक्षात. राणी कुठल्या, इंग्लंडच्या राणी, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यावेळेस 1765 नंतर ज्यावेळेस 1773 साली एक रेग्युलेशन आलं की अतिरेक होत होता 1765 पासून, की कुठल्या भागात कमी, कुठल्या भागात जास्त, अशा प्रकारचा अतिरेक होत होता. त्याच्यामुळे काय झालं की 1773 साली एक रेग्युलेशन आणलं. या रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत इंग्रजांना किंवा जे काही ईस्ट इंडिया कंपनी आली होती यांना एक टार्गेट ठरवून आणलं की अशाच प्रकारचा तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करावा किंवा महसूल अधिकार तुम्हाला असेल. 1773 आलं, त्याच्यामध्ये थोडस जर काही रेज्युलेशन म्हणता येईल आपल्याला, काही सुधारणा झाल्या त्या 1784 मध्ये झाल्या. 1784 नंतर काय आलं, तर 1853, 1833 असे वेगवेगळे कायदे करण्यात आले. आणि 1833-53 नंतर 1858 साली ज्यावेळेस राणीचा जाहीरनामा आला, आता राणीच्या हातानुसार कारभार करावा लागेल, अशा प्रकारची गोष्ट घडली. कारण राणीला ती गडबड लक्षात आली. कोणती, एसी प्रद्युम्नवाली नाही, कुठली, तर महसूल मध्ये त्यांना गडबड लक्षात आली. आणि ती गडबड लक्षात आल्यामुळं आता राणीने काय ठरवलं की आता कारभार मी म्हणत तसा, आता तुम्ही म्हणत तसा नाही. कारण काय की जनतेला त्रास होतोय, त्याच्यामुळे मग राणीने रेव्हेन्यू स्वतःच्या अंतर्गत हँडल केला. आणि आता इथून 1858 पासून राणीच्या जाहीरनाम्यानुसार किंवा राणीच्या म्हणण्यानुसार कारभार चालत गेला. बर, आता 1858 पासून अगेन सुरू झालं काय, तर धीरे 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 मग आता 1934 उजाडलं. 1934 साली मानवेंद्रनाथ रॉय यांचं नाव लक्षात ठेवायचं, खूप जबरदस्त पर्सन आहे. मानवेंद्रनाथ रॉय म्हणजे एम.एन. रॉय पण यांना म्हटलं जातं. पुरोगामी लोकशाही विचारवंत ही व्यक्ती आहे. आणि यांना साम्यवादी चळवळीचे प्रणेते सुद्धा म्हटलं जातं. आयोगाने बरेचदा प्रश्न विचारलेला आहे, काही नेत्यांची किंवा काही विचारवंतांची नावं दिलेली जाते आणि त्याच्यामध्ये साम्यवादी चळवळीचे प्रणेते किंवा लोकशाही पुरोगामी विचारवंत कोण, तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं. म्हणजे 1934 साली यांनी काय म्हटलं की नाही, आता भरपूर झालं, आता आपल्या देशाला कशाची गरज आहे, घटनेची गरज आहे, घटना समितीची गरज आहे. म्हणजे घटना निर्माण करण्यासाठी एखादी कमिटी नेमली पाहिजे. पण ठीक आहे, काही हरकत नाही, असू दे. मग त्यावेळेस काय झालं की धीरे 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 या 1934च्या प्रयत्नानंतर 1934च्या प्रयत्नानंतर काय झालं की 1947 साली भारत स्वतंत्र झाला. आणि या स्वातंत्र्यानंतर त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आल्या, त्या आतापर्यंत कधी प्रश्न विचारलेला नाही, त्याच्यामुळे हे थोड्याशा स्किप करतोय. डायरेक्ट 1947 पासून आपण पुढे चालूया. तर यावेळेस भारत स्वतंत्र झाला
आणि आता सर्व परिस्थिती इंग्रजांनी किंवा आपल्या हातात दिली की आता हे घ्या आणि तुम्ही तुमचं सांभाळा. यावेळेस S.K. दार अशा प्रकारचे एक व्यक्ती होते, यांच्या अंतर्गत यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली की आता जे काही भारताची राज्यघटना आहे ती निर्माण केल्यानंतर किंवा त्याच्यानुसार कारभार चालवण्यासाठी आता या दार कमिटीने रिकमेंडेशन करायचं की काय बेस ठरवायचा की त्याच्यानुसार आपण राज्यांची एक चेन उभी करूया किंवा राज्य कसे उभारायचे किंवा राज्य कोणत्या बेसिसवर निर्माण करायचे. S.K. दार यांनी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर लगेच लक्षात आलं की भाषा हा बेस नसावा. भाषा नसावा अशा प्रकारचा हा बेस त्यांनी ठरवला. मग त्याच्यानंतर काय झालं की आता भारतासारख्या ठिकाणी काय होतं की लगेच एका कमिटीवर समाधान मानत होत नाही समाधान. मग काय केलं त्यांनी, लगेच दुसरी कमिटी नेमण्यात आली की S.K. दार काही तेवढा महत्वाचा व्यक्ती नाही, मग त्याच्यामुळे आपण दुसरी कमिटी नेमूया. दुसरी कमिटी कुठली आली तर JVP समिती. JVP कमिटी. JVP म्हणजे काय तर इनिशियल नेम आहे JVP, जवाहरलाल नेहरू जे आपल्या भारताचे पंतप्रधान, त्याच्यानंतर वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या असे तीन नेते होते, असे तीन प्रणेते होते. आणि यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी कमिटी नेमण्यात आली की भाषा हा बेस असावा की नसावा. यांनी सुद्धा सेम रिकमेंडेशन दिलं. नशीब दुसऱ्या पण कमिटीने तशाच प्रकारचं रिकमेंडेशन दिलं, मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन होण्याच्या अगोदरच साऊथ मध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये अशा प्रकारचं दक्षिण भारतामध्ये अशा प्रकारे एक प्रोसेस करणं म्हणजे लोकांची एक डिमांड वाढू लागली किंवा मागणी वाढू लागली की नाही आम्हाला आमच्या लँग्वेजनुसार किंवा भाषेनुसार आम्हाला आमचं वेगळं वेगळं राज्य द्या. मग असं काही शक्य नव्हतं. त्या दरम्यान मग एक नेते होते साऊथ मधले, पोट्टी श्रीरामल्लू. पोट्टी श्रीरामल्लू. बरं, एक गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा जॉईन होणाऱ्या सर्वांसाठी छोटस की जर समजा काही कारणास्तव तुमचं कनेक्शन डिस्कनेक्ट झालं किंवा मीटिंग डिस्कनेक्ट झाली तर अगेन तुम्ही त्याच लिंकवर जॉईन व्हायचं आणि तुम्हाला कंटिन्यू करता येईल. ठीक आहे. हा तर साऊथ मधले खूप मोठे नेते होते पोट्टी श्रीरामल्लू. यांनी काय केलं तर अब तक 56 दिवस यांनी आमरण उपोषण केलं की नाही लँग्वेज नुसारच आम्हाला आमचं राज्य पाहिजे, लँग्वेज नुसारच, लँग्वेज हाच बेस्ट ठरावा. मग काय द्यावंच लागलं, कारण साऊथ मध्ये खूप नेते होते आणि खूप मोठे नेते होते आणि यांनी उपोषण केलं, त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. मग बेस्ट द्यावंच लागला. त्याच्यानुसार मग 1956 साली आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य होतं जे लँग्वेज बेसवर किंवा भाषा हा आधारावर निर्माण करण्यात आलं. अशा प्रकारे पहिलं राज्य जे आपलं आंध्र प्रदेश होतं. मग हळूहळू त्याच्यानंतर विविध असे राज्य निर्माण झाले आणि एकंदरीत जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस किती राज्य होते तर 14 घटक राज्य आणि 6 केंद्र प्रदेश किंवा केंद्रशासित प्रदेश होते. हे होतं 1960 पर्यंत. मग तिथून पुढे धीरे धीरे एक एक वाढत आलं आणि सन 2000 मध्ये 2000 मध्ये काय झालं की 3 राज्य निर्माण झाले. सी म्हणजे छत्तीसगड, यू म्हणजे उत्तराखंड आणि जी म्हणजे
झेड म्हणजे झारखंड. अशा प्रकारचे 3 राज्य हे एकाच वर्षी निर्माण झाले. जे पहिलं झालं छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. अशा प्रकारे 3 याचा क्रम आहे. आयोगाने 2-3दा प्रश्न विचारलेला आहे, तर या ठिकाणी तुम्ही लक्ष ठेवायचं. असे 3 राज्य निर्माण झाले. हळूहळू याची संख्या वाढत गेली आणि 2014 पर्यंत हे राज्य होते 28 घटक राज्य होते. 28 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश. अशा प्रकारचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश होते 2014 पर्यंत. 2014 साठी काय झालं, तर या 28 मधून एक वाढला. कोण? 29 आणि 7 झाले. कोण आला नवीन? तर 2014 साली आला तेलंगणा. तेलंगणा खूप चांगला करायचा, ऑलवेज चर्चेत असतो. मॅप मध्ये बघून घ्यायचा त्याची राजधानी आणि त्याच्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या. आणि त्यातल्या त्यात लॉकडाऊन मध्ये कोविडच्या टाइम मध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. इतरही राज्यांनी काम चांगलं केलं, पण तेलंगणा राज्याच्या बऱ्याचशा काही स्कीम होत्या कोविड योद्ध्या संदर्भात, तर त्या तुम्ही थोडेसे अभ्यासणं अपेक्षित आहे. तर आता ही झाली राज्यघटनेची थोडीशी पार्श्वभूमी. त्याच्यावरच याच जेवढं काही आता आपण सांगितलेलं आहे याच्यावरच जास्तीत जास्त फोकस केलेला आहे आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारण्यात. इतर कुठल्याही गोष्टी डीप प्रश्न विचारलेले नाही आहे आणि तुम्ही सुद्धा फार डिटेल अभ्यास करू, कारण या 70 दिवसासाठी एक वरवर अभ्यास केला तरी या आत्ताच्या टॉपिकचा हरकत नाही. आता नेक्स्ट आपण पुढे बघूया की आता याची प्रोसिजर कशी चालेल पुढे. हा, घटना कलम 1 पासून 395 पर्यंत एकंदरीत आपले सध्याच्या कंडिशनला 25 भाग आहेत. सुरुवातीला ज्यावेळेस राज्यघटना निर्माण करण्यात आली होती किंवा लिहिण्यात आली होती त्यावेळेस त्याच्यामध्ये 395 कलम होती आणि 22 भाग होते. आता त्याच्यामध्ये वाढत वाढत 25 भाग आलेले आहेत. मग आता हे भाग वाढत 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 25 झालेले आहेत. धीरे धीरे अजूनही वाढते. सुरुवातीला 395 कलम होती, 22 भाग होते आणि 8 परिशिष्ट होते. आता काय झालेलं आहे, 395 कलमामध्ये बरीचशी वाढ झालेली आहे. साधारणतः 20 कलम ही कमी झालेली आहे, एक भाग कमी झालेला आहे, नवीन 4 भाग ऍड झालेले आहेत आणि नवीन भाग ऍड झालेले आहेत आणि त्यातल्या त्यात काही परिशिष्ट ऍड झालेले आहेत. किती? तर 4 परिशिष्ट, 9, 10, 11 आणि 12 4 परिशिष्ट जी ऍड झालेली आहे ती तुम्ही खूप छान अपेक्षित आहे की चांगले अभ्यासावं. त्यातल्या त्यात जे 4 भाग आहेत कुठले, तर 4A, 9A, 9B आणि 14A अशा प्रकारचे 4 भाग जे ऍड झालेले आहेत ते तुम्ही अभ्यासणं अपेक्षित आहे. कशा संदर्भात आहे? 4 भाग आहेत जे ऍड झालेले आहेत. 7वा भाग आपला कमी झालेला आहे, त्याच्यामुळे 22 आणि 4 26 -1 25 भाग तुम्ही खूप चांगले म्हणजे कुठल्या भागामध्ये काय तरतुदी आहेत त्या तुम्ही अभ्यासणं अपेक्षित आहे. परिशिष्ट 9वं परिशिष्ट, 10वं परिशिष्ट, 11वं परिशिष्ट आणि 12वं परिशिष्ट. 9वं परिशिष्ट कशा संदर्भात आहे, तर जमीन सुधारणाच्या संदर्भात आहे. जे 1951 साली जे आलं होतं, पण 4 भाग 4 परिशिष्ट तुम्ही खूप चांगली करायची ते अपेक्षित आहे. जे एवढं मी सांगतो करणं आहे म्हणजे करणं आहे, त्याला 2 स्किप. नाहीतर 2 जानेवारी नंतर मग माझ्याकडे डोकं आपटा यायचं नाही, सर आता कसं करू, आता कसं नाही, नेक्स्ट इयर साठी प्रिपरेशन करायचं. त्यासाठी आपल्याकडे आता 70 डेज आहे, त्याचं खूप छान युटिलाइज करायचं. 70 डेज आहेत आपले, 140 तास आहेत आणि त्या 2 तासानंतर तुम्हाला दिवसभरात 10-12 तास काय काम करायचंय हे तुम्हाला एक डायरेक्शन होईल, त्याच्यामुळं तुम्हाला युटिलाइज करता येईल त्या गोष्टी. असो, तर जे काही आपली राज्यघटना आहे अशा प्रकारचं एक ब्रॉड लेवलला त्याचं विस्तार आहे. आता आपण फर्स्ट म्हणजे पहिल्या कलमापासून आपण सुरुवात करू. आर्टिकल 1 काय म्हणते की याला गणराज्य, तर याला कुठेही आपल्याला काय, तर युनियन ऑफ स्टेट अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. याला कुठेही
प्रत्येक ठिकाणी युनियन ऑफ स्टेट हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे काय तर राज्यांचा संघ अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. तुम्ही वारंवार मी का सांगतोय राज्यांचा संघ का, तर हेच पाठांतर असणं अपेक्षित आहे. तर आर्टिकल 2, 3, 4, 5 1 ते 5 पर्यंत काय आहे, तर आपली जे काही राज्य आणि त्याचा विस्तार किंवा त्यांची नावं याच्या संदर्भात तरतुदी आहे. घटनेच्या दुसऱ्या भागामध्ये काय आहे, तर नागरिकत्वाच्या संदर्भात. नागरिकत्व काय, तर 6 ते आर्टिकल 6 ते आर्टिकल 11 पर्यंत तुम्ही एक ब्रॉड लेवलला थोडंसं वाचणं अपेक्षित आहे, पण आतापर्यंत नागरिकत्वावर पूर्व परीक्षेला एकच प्रश्न विचारलेला आहे 2013 पासून ते 20 पर्यंत या 8 परीक्षेत. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या बारीक अशा कलमा आहेत किंवा बारीक साऱ्या आकडेवारी आहे. आकडेवारी नाही केली तरी तुम्ही राज्यसेवा प्रिलिम पास होता. तर तुम्ही हा पार्ट फक्त एक नागरिकत्वा संदर्भात घटनेच्या दुसऱ्या भागात तरतुदी आहे एवढं जरी लक्ष ठेवलं तरी सफिशियंट आहे. फार डिटेल त्याच्यामध्ये पीएचडी करण्याची गरज नाही. घटनेच्या पहिल्या भागामध्ये राज्य आणि त्याचा विस्तार आणि त्याच्या सीमा या गोष्टी दिलेल्या आहेत. तर या थोड्याशा ब्रॉड लेवलला मी सांगितलेल्या आहेत, तेवढ्या जरी केल्या तरी सफिशियंट आहे, फार डिटेल करण्याची गरज नाही. पण तुम्हाला असं वाटलं तर थोडं एक मोजकं टॉपिक तुम्ही कव्हर करू शकता की आर्टिकल 2 काय आहे, आर्टिकल 3 काय आहे वगैरे वगैरे. तर नेक्स्ट कुठला, घटनेचा तिसरा भाग. घटनेच्या तिसऱ्या भागात काय आहे, आर्टिकल 12 ते 35 प्रत्येकाचा फेवरेट पोर्शन, म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावर हमखास 110% प्रश्न असतो. काय, तर मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट्स हे आपल्याला आहे, त्याच्यामुळे लक्षात राहतं. मूलभूत अधिकार 12 ते 35 या अंतर्गत. आता 12 ते 35 मध्ये काय आहे, तर 12 आणि 13 मध्ये या मूलभूत अधिकाराला अनुसरून कायदे असले पाहिजेत. 12 मध्ये मूलभूत अधिकाराची व्याख्या दिलेली आहे आणि 13 मध्ये कायदे कसे असावेत, मूलभूत अधिकाराला अनुसरून असावेत या संदर्भात तरतुदी आहे. मग आता इथून जर आपण पुढे बघितलं तर आर्टिकल 32 काय, घटनेचा आत्मा आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा कुणाला म्हटलेला आहे, तर आर्टिकल 32 कलम 32 आहे. 33, 34, 35 हे काय आहे, तर डिफेन्स अंतर्गत म्हणजे डिफेन्सचे जे लॉ आहेत त्या संदर्भात आहे की डिफेन्सचे लॉ हे मूलभूत अधिकाराच्या वर गदा आणणारे किंवा मूलभूत अधिकाराला नुकसान पोहोचवणारे नसावेत. मूलभूत अधिकार हे वेगळे आणि डिफेन्सचे लॉ म्हणजे लष्करी कायदे जे आहेत ते वेगळे आहेत. मग आता 14 ते 32 पर्यंत या गोष्टी तुम्हाला मुखपाठ असणं अपेक्षित आहे, नक्कीच अपेक्षित आहे. मग आता हे थोडंसं आपण लक्षात ठेवायला कसं सोपं जाईल, तर 14 कलम 14 ते 18, 19 ते 22, 23, 24, 25 ते 28 आणि 29, 30 अशा प्रकारचे या मूलभूत अधिकाराचे 5 गटामध्ये थोडंसं एक वर्गीकरण केलेलं आहे. हे कुठले, तर समानतेचा अधिकार, एकोणीस ते 22 काय आहे, तर स्वातंत्र्य विषयक अधिकार आहे. त्याच्यानंतर हा 23 आणि 24 काय आहे, तर पिळवणुकी विरुद्धचा अधिकार आहे. पिळवणूक करण्याचा अधिकार नाही आहे, पिळवणुकीच्या विरुद्धचा अधिकार आहे. त्याच्यानंतर 25 ते 28 हा काय अधिकार आहे, तर धार्मिक अधिकार आहे, तुम्हाला धर्माचा आचरण प्रसार प्रचार करण्याचा अधिकार आहे. आणि 29, 30 हा काय आहे, तर शैक्षणिक संदर्भात अधिकार आहे, शैक्षणिक संस्था स्थापन करणे किंवा त्याच्या संदर्भात अधिकार आहे. आता हे ब्रॉड लेवलला लक्षात कसं ठेवायचं, साधा सोपं एक छोटीशी ट्रिक आहे. प्रत्येक गोष्टीचं पहिलं अक्षर लक्षात ठेवायचं. 14 ते 18, 19 ते 22, त्यातल्या त्यात 23, 24, 25 ते 28 आणि 29, 30 अशा प्रकारचे 5 गट आहेत. सस्व पिधान शय अशा प्रकारचे 5 पहिलं इनिशियल लेटर जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला जे समानतेचा जे आपली मूलभूत अधिकार आहे ही खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि तुम्हाला परीक्षेमध्ये सांगता येईल. बरं, आता त्यातल्या त्यात की या गोष्टी पाठांतर तुम्ही करायला हरकत नाही, पण असं आहे की परीक्षा तुमची ही ऑप्शन मधून उत्तर निवडायची आहे.
तुम्हाला कोणाला सांगायचं नाहीये किंवा तुम्हाला कुठली गोष्ट डिस्कस करायची नाहीये. डिस्कस करा प्रिलिम झाल्यानंतर जर तुमच्याकडे वेळ असला तर, अदरवाईज मेन्स नंतर करू शकता, कारण तुम्हाला मुलाखतीसाठी तेच कामी पडतं. समानतेचा अधिकार 14 ते 18. 14 ते 18 काय आहे तर कलम 14 समानतेचा अधिकार. प्रत्येकाला समान लेखल्या जाईल, प्रत्येकाला समान अधिकार. बरं, आता याच्यात जर पाहिलं आपण तर इक्विटी आणि इक्वॅलिटी. इक्वॅलिटी बिफोर लॉ ते इक्विटी बिफोर लॉ. इक्विटी म्हणजे काय तर प्रत्येकाला समान, म्हणजे 10 वर्षाचं लेकरू, 20 वर्षाचं लेकरू आणि 30 वर्षाचं लेकरू, प्रत्येकाला 3-3 चपात्या द्यायच्या. हे झालं इक्विटी. कारण काय तर इक्विटी आहे, समता आहे. समानता म्हणजे काय तर ज्याची जशी गरज त्याला तसा पुरवठा. म्हणजे आता 10 वर्षाच्या लेकराला परत 3 चपातीची गरज आहे तर 2 चपात्यात भागवू शकतो. 20 वर्षाचा आहे त्याला 3 चपात्या लागणार आहे काय, त्याला 4 चपात्या लागतील. जो 30 वर्षाचा आहे त्याला 3 चपात्यात भागणार आहे काय, त्याला 5 चपात्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त लागू शकतो. अशा प्रकारची समानता, म्हणजे समता आणि समानता या दोन गोष्टींचा फरक लक्षात ठेवायचा. आपल्या देशामध्ये काय आहे, राज्यघटनेने आपल्याला काय दिलेलं आहे, कसले मूलभूत अधिकार आहे तर समानतेचा अधिकार आहे, समतेचा नाही. इक्विटी नाही, इक्वॅलिटी बिफोर लॉ. कलम 15 काय आहे तर धर्म, जात, लिंग या गोष्टीनुसार, जन्मस्थान या गोष्टीनुसार तुम्हाला सार्वजनिक स्थळी प्रवेश नाकारता येणार नाही. तुम्हाला या प्रत्येक गोष्टीनुसार काही असलं तरी तुम्हाला एंट्री दिला जाईल, म्हणजे प्रवेश दिला जाईल. ही झाली 15. आर्टिकल 16 काय आहे तर पदव्याची समाप्ती. 17 काय आहे तर तर आर्टिकल 15 झालं, आर्टिकल 16 झालं. आर्टिकल 17 काय आहे तर जे काही उपाधी लावत होते, म्हणजे शिक्षक आणि लष्करी या दोन गोष्टी जर सोडल्या तर ज्या काही याच्यानुसार उपाधी लावत होत्या त्या उपाधी न लावता तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यानंतर शेवटची कलम आपली कुठली 18 काय आहे तर तुम्हाला जे काही बहिष्कार आहे तो बहिष्कार टाकता येणार नाही. अशा प्रकारचे 14 ते 18 असे 5 अधिकार आहे. तुम्ही त्याला इम्प्लिमेंट केलं पाहिजे किंवा तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारे जोड्या लावायला हमखास येऊ शकतो. 19 ते 22 काय आहे स्वातंत्र्य विषयक अधिकार. तुम्हाला पर्सनल लिबर्टी या संदर्भात 19 ते 22 कलम आहे. 19, 20, 21 आणि 22. तर ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी होते देशामध्ये किंवा घटनेनुसार कारभार चालू नसेल त्यावेळेस हे सर्व अधिकार तुमचे रद्द होऊ शकतात, एक्सेप्ट 21 आणि 20 हे दोन अशा कलम आहे का त्या तुमच्या रद्द होत नाही. बरेचदा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 19 अंतर्गत तुम्हाला 6 प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहे, त्याचा तुम्ही चांगला अभ्यास करणं आहे. त्याच्यानंतर 23 आणि 24 पिळवणुकी विरुद्धचा अधिकार. इथं काय आहे तर वेठबिगारी आणि बालश्रम या दोन गोष्टी तुम्हाला करण्यास प्रवृत्त करते, मूलभूत अधिकार. त्याच्यानंतर 25 ते 28 धार्मिक अधिकार म्हणजे रिलिजियस बेस अधिकार. धार्मिक अधिकार काय म्हणतात की तुम्हाला तुमच्या धर्माचा आचरण करणे, तुम्हाला धर्माचा प्रचार करणे, त्याचा प्रसार करणे, तुम्हाला वर्गण्या मागणे याचा अधिकार आहे, जबरदस्तीने नाही. जसं गणपतीच्या वर्गण्या बरेचदा जबरदस्तीने मागतात. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ते तसं होता कामा नये आणि जर झालं तर त्याच्यावर आपण ऍक्शन घेता आली पाहिजे. आपण पुढे बघूया की त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची. त्याच्यानंतर 29 आणि 30 अल्पसंख्याका संदर्भात आहे. शैक्षणिक संस्था स्थापन करणे आणि ज्या काही वरून म्हणजे समजा शासकीय निधी मिळतो त्याच्यानुसार ते काम करू शकतात. पण ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे 5 गट फक्त आपल्या मूलभूत अधिकारामध्ये दिलेले आहेत. आपल्याला इथून याचा अभ्यास करायचा आहे. आता कुठपर्यंत आलो आपण 30 मध्ये. आर्टिकल 31 काय आहे, 31 कुठं राहिला आपला हा होता आपला मूलभूत अधिकार. कुठला संपत्तीचा अधिकार. पण संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार रद्द करण्यात आला आणि याला इथून उचलून 31 मधून आर्टिकल 300A म्हणजे कलम 300A अंतर्गत त्याला अधिकार इथून त्याला उचलून त्या ठिकाणी शिफ्ट केलेला आहे. त्याच्यामुळे हा अधिकार आता इथं रद्द झालेला आणि आपला घटनेचा सर्वात मोठा आत्मा म्हणजे कुठला 32 काय कलम 32 घटनेचा आत्मा.
याच्या अंतर्गत तुम्हाला घटनेचा आत्मा का म्हटलेला आहे की या सर्व स्वातंत्र्य हे जे काही मूलभूत अधिकार तुम्हाला दिलेले आहेत या अधिकारावर जर तुमचा अन्याय झाला तर त्यावेळेस तुम्ही आर्टिकल 32 अंतर्गत ज्या 5 तरतुदी आहेत त्या अंतर्गत तुम्ही शासनाकडे म्हणजेच न्यायालयाकडे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात तुम्ही त्या संदर्भात दाद मागू शकता किंवा न्याय मागू शकता. बघूयात आपण त्या 32 अंतर्गत कुठल्या 5 गोष्टी आहेत. आर्टिकल 32 म्हणजे काय कलम 32 अंतर्गत आपल्याला जे काही 5 गोष्टी दिलेल्या आहेत 5 तरतुदी दिलेल्या आहेत याला काय म्हणतात रिट्स. या रिट्स अंतर्गत तुम्ही सर्वोच्च न्यायालय आणि न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाला जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आर्टिकल 32 अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता आणि जर उच्च न्यायालयाकडे जर अर्ज सादर करायचा असेल तर आर्टिकल 226 अंतर्गत हायकोर्ट एचसी तुम्ही त्याच्याकडे अर्ज दाखल करू शकता किंवा रिट दाखल करू शकता. आता या ठिकाणी कन्सेप्ट असा आहे की जर समजा या अंतर्गत जर तुम्ही अर्ज सादर केला असेल तर हायकोर्ट किंवा उच्च न्यायालय त्या ठिकाणी तुमचा अर्ज नाकारू शकते किंवा फेटाळू शकते. पण आर्टिकल 32 अंतर्गत जर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे जर असेल अर्ज सादर केलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करूनच घ्यावा लागतो. तो तुम्हाला म्हणजे सुप्रीम कोर्टाला नकार देता येत नाही. मात्र या ठिकाणी कन्सेप्ट असा आहे का रिट संदर्भात उच्च न्यायालयाला जास्त अधिकार आहे की सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. कुणाला? उच्च न्यायालयाला. का तर हे नाकारू शकतं इथं नकार देऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे आता एक्झाम्पल कुठलं नकार देणं शिकलं पाहिजे कुठे रोजच्या दैनंदिन जीवनात. तर अशा प्रकारचा अर्ज दाखल केल्यानंतर तुम्हाला नकार किंवा होकार मिळतो. बंदी प्रत्यक्षीकरण. आता बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय तर ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या ठिकाणी सादर करणे म्हणजे काय तर ज्यावेळेस तुम्हाला अटक झालेली असते किंवा तुम्हाला पकडले गेलेलं असते तर त्यावेळेस तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये प्रत्यक्ष सादर करावं लागतं म्हणजे बॉडी सादर करावी लागते. अशा प्रकारचा बंदी प्रत्यक्षीकरण जर केलं नाही तर त्या अंतर्गत तुम्ही रिट्स दाखल करू शकता. त्याच्यानंतर परमादेश. परमादेश म्हणजे काय तर बरेचसे अधिकारी हे काम करत नाही किंवा काम करण्यात दिरंगाई करतात हलगर्जीपणा करतात तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा परमादेश अंतर्गत तुम्ही रिट्स दाखल करू शकता. त्याच्यानंतर काय प्रतिषेध. एखादं न्यायालय म्हणजे कनिष्ठ न्यायालय जर त्याच्या न्यायालयीन कार्यक्षेत्राच्या बाहेरचा खटला किंवा त्याचे जे काही अधिकार क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा बाहेरचा खटला जर सादर म्हणजे त्याची जर अंमलबजावणी करत असेल किंवा त्याचं कामकाज चालवत असेल तर तशा प्रकारचं कामकाज चालवू नये या संदर्भात अर्ज दाखल करता येतो तो प्रतिषेध अंतर्गत. म्हणजे काय तर प्रोहिबिशन अंतर्गत. उत्प्रेषण म्हणजे काय तर एखादं न्यायालय स्वतः जर कामकाज करत नसेल तर त्या संदर्भात उत्प्रेषण अंतर्गत तुम्ही तो अर्ज सादर करू शकता. आणि अधिकार पुच्छा म्हणजे काय तर अधिकाराचा गैरवापर करत असेल तर ते काम करण्यास भाग पाडणे यासाठी तुम्ही अधिकार पुच्छा अंतर्गत रिट्स दाखल करू शकता. अशा प्रकारची 5 गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला वाचन अपेक्षित आहे. या 5चेही एक्सप्लेनेशन या 5चे इंग्रजीमध्ये नावं तुम्ही पाठांतर असणं किंवा लिहून असणं किंवा नोट्स मध्ये असणं वाचणं अपेक्षित आहे. आयोगाने बरेचदा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. हे झालं आर्टिकल 32. बरं आता बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश प्रतिषेध उत्प्रेषण या अंतर्गत ज्याच्यावर अन्याय झालेला आहे तो व्यक्ती किंवा
त्याच्यातर्फे कोणीही अर्ज दाखल करू शकतो, पण अधिकार पक्षा अंतर्गत ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे तोच व्यक्ती अर्ज दाखल करू शकतो. हे झाले कन्सेप्ट. आणि आयोग काय करतं की 2-3 विधानं दिलेली असतात, त्या 2-3 विधानापैकी असंच एक विधान टाकतं की जे तुम्हाला म्हणजे गुगली म्हणतात त्याला, जे तुम्हाला कन्फ्युज करतं आणि तिथंच तुमचा टाइमपास होतो आणि आपल्याला त्या जाळ्यात न अडकता तिथून पुढे चालायचं असतं. त्याच्यासाठी आपण कन्सेप्ट क्लिअर करून देतो आणि माझ्या बॅच मध्ये जास्तीत जास्त तुमची कन्सेप्ट क्लिअरिटी होईल. तुमची आकडेवारी पाठांतर मी करून देणार नाही, ते तुम्ही करत बसा. आयोगाकडून नाही, तुम्हाला आकडेवारी अपेक्षित असणं नाही. आता कुठपर्यंत आलो आपण? 32 झाला. आर्टिकल 33, 34 आणि 35 हे डिफेन्स संदर्भात आहे, आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतरचा भाग कुठला? घटनेचे 3 भाग झाले. घटनेचा 4था भाग कुठला? मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय? तर मूलभूत अधिकार हे जनतेसाठी होते, पब्लिकसाठी होते. मार्गदर्शक तत्वे ही कोणासाठी आहे? तर राज्यांसाठी आहे, किंवा जे लोक म्हणजे राज्यघटनेचं इम्प्लिमेंटेशन करतात त्यांच्यासाठी आहे, की घटनेनुसार कारभार चालावा आणि ते करत असताना जनतेच्या कल्याणाची गोष्टी किंवा जनतेच्या कल्याणासाठी ज्या काही गोष्टी राबवायच्या आहेत तर त्या गोष्टी कशा राबवायच्या, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, काय टार्गेट ठेवायचं, हे अनुसरून आपल्याला मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये उल्लेखलेली आहे. तर मार्गदर्शक तत्वे काय आहे? 36 मध्ये आर्टिकल 36 ते 51 अंतर्गत 36 ते 51 अंतर्गत काय आहे? तर मार्गदर्शक तत्व आहे. 36 मध्ये मार्गदर्शक तत्वांची व्याख्या दिलेली आहे की मार्गदर्शक तत्वे कशी असावी, काय असावी वगैरे समथिंग. त्याच्यानंतर 37, 38, 39 आणि याच्यानुसार एकंदरीत 51 पर्यंत आपली सर्व मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे. पण याच्यात सर्वात महत्वाचं की आर्टिकल 39A आणि 39B या दोन गोष्टी तुमच्या पाठांतर असाव्या का? तर ह्या खूप महत्वाच्या आहेत. आता या दोन गोष्टीचं ज्यावेळेस इम्प्लिमेंटेशन म्हणजे आता मार्गदर्शक तत्व आणि आपले काय तर फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार, या दोन मधला जर सर्वात महत्वाचा फरक काय तर मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार हे आपल्याला कुठला न्याय देतात? तर राजकीय न्याय देतात, जे की निगेटिव्ह आहे. म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये शासनाने काय करावं किंवा काय करू नये हे दिलेलं आहे, म्हणजे काय करू नये हे जास्त दिलेलं आहे. पण मार्गदर्शक तत्वाच्या बाबतीत शासनाने कशा गोष्टीला अनुसरून कायदे करावेत हे दिलेलं आहे, म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकार हे निगेटिव्ह आहे. फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार आपल्याला राजकीय न्याय देतात आणि इकडे आपल्याला सामाजिक आणि आर्थिक न्याय देतात. फंडामेंटल राईट्सचं जर इम्प्लिमेंटेशन झालं नाही तर आपण शासनाकडे म्हणजे न्यायालयाकडे रिट्स अंतर्गत अर्ज दाखल करू शकतो. पण मार्गदर्शक तत्वामध्ये अशा प्रकारची कुठलीही तरतूद नाही. त्याच्यामुळं शासनानं काही केलं तरी चालतं, पब्लिकनी केलं तर नाही, जमत नाही. ठीक आहे. तर याचं इम्प्लिमेंटेशन फंडामेंटल राईटचं इम्प्लिमेंटेशन झालंच पाहिजे. डीपीएसपीचं म्हणजेच मार्गदर्शक तत्वांचं इम्प्लिमेंटेशन नाही झालं तरी चालते. पण हे दोन कलम असे आहेत 39A आणि 39B या दोनचं इम्प्लिमेंटेशन झालंच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला याचं पालन करत असताना फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन झालं तरी चालेल. तेवढी महत्वाची ही 39A आणि 39B हे दोन कलम आहेत. तर अशा प्रकारचं फंडामेंटल राईट्स होतं, आपलं डीपीएसपी होतं. तुम्ही बऱ्यापैकी तुमची इथं रिव्हिजन झालेली आहे किंवा बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, कन्सेप्ट क्लिअरिटी झालेली आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल काही अडीअडचणी असेल तर विचारा. तर आतापर्यंत आता कुठं आलो आपण? घटनेचे 4 भाग बघितले आपण मार्गदर्शक तत्वापर्यंत. आता घटनेचा नेक्स्ट भाग कुठला? 4A.
हे काय आहे? मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य काय आहे? मूलभूत कर्तव्य तर ज्यावेळेस आता हे घटनेच्या 4A अंतर्गत आहे. ज्यावेळेस घटना निर्माण झाली, मी आताच सांगितलं थोड्या वेळाखाली की 4 भाग ऍड झाले आहेत. कुठले कुठले? 4A, 9A, 9B आणि 14A. तर त्या 4 भागापैकी एक पहिला भाग म्हणजे कुठला? तर 4A. याच्या अंतर्गत काय आलेलं आहे? मूलभूत कर्तव्य आलेले आहे. सुरुवातीला घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नव्हते. हे आलेले आहे 1975 साली, ज्यावेळेस इंदिरा गांधी आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांनी ज्यावेळेस देशामध्ये आणीबाणी घोषित केली, त्या आणीबाणी अंतर्गत लक्षात आलं की मूलभूत कर्तव्य पण असायला पाहिजे. मग ही मूलभूत कर्तव्य कुणाची? तर जनतेची असली पाहिजे. जशी मूलभूत अधिकार हे कुणाचे आहे? तर जनतेसाठी आहे. तशाच प्रकारची मूलभूत कर्तव्य म्हणजे अधिकार आहे आणि कर्तव्य. आणि आपण काय लक्षात ठेवतो? मूलभूत अधिकार लक्षात ठेवतो, कर्तव्य नाही. का? तर अधिकार हे महत्वाचे वाटतात, कर्तव्य लक्षात वाटते का? नाही. उदाहरणार्थ उद्या लग्न झाल्यानंतर आपण काय करतो? लक्षात काय ठेवतो? तर इन्कम लक्षात ठेवतो. घरच्यावर खर्च करायचा हे कर्तव्य विसरून जातो आपण. म्हणजे आई वडिलांना सांभाळण्याचं कर्तव्य आपलं असतं आणि आपले अधिकार काय असतं? की आपण घराचे मालक झालेले आहोत, राजे झालेले आहेत, हे विसरून जातात. तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. बरं, असो, तो पर्सनल पार्ट आहे. तर त्या ठिकाणी आणीबाणी अंतर्गत काय लक्षात आलं की मूलभूत कर्तव्य, की लोकांना मूलभूत कर्तव्याची गरज आहे, ते असले पाहिजे. त्याच्यानुसार त्यांना घटनेमध्ये स्थान असलं पाहिजे. मग त्यावेळेस त्या आणीबाणी नंतर सरदार स्वर्णसिंग समिती सरदार स्वर्णसिंग समिती नेमण्यात आली आणि यांनी 1976 साली सांगण्यात आलं की अशा प्रकारचे मूलभूत कर्तव्य असायला पाहिजे. मग यांनी सुरुवातीला 8 मूलभूत कर्तव्य सजेस्ट केली होती किंवा सुचवली होती. मग त्याच्यापैकी बरेचसे काही रिजेक्ट झाले, काही पास झाले. मग 1976 साली ज्यावेळेस 42वी दुरुस्ती झाली, 42 अमेंडमेंट, 42वी दुरुस्ती ज्यावेळेस झाली त्यावेळेस लक्षात असं आलं की या घटना या मूलभूत कर्तव्यांना किंवा जो काही हा भाग आहे 4A हा या दुरुस्ती अंतर्गत आपण तयार करूयात. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी ती 8 ची काही त्या सजेशन मधून काही गोष्टी कमी झाल्या, काही वाढल्या आणि एकंदरीत 10 कर्तव्य हे आपल्या मूलभूत कर्तव्याअंतर्गत आणि घटनेच्या 4A अंतर्गत 4A या भागामध्ये फक्त एकच कलम आहे, हे एक लक्षात ठेवायचं. कुठलं? 51A. आणि याच्या अंतर्गत किती कलम आहे? 10 कलम होती. यांनी सजेस्ट किती केली होती? 8 कर्तव्य. 10 कलमे नाही, 10 कर्तव्य. हे 10 कर्तव्य होती. आणि याच्यानंतर ज्यावेळेस 2002 साली दुरुस्ती अजून याच्यात एक ऍड करण्यात आलं किंवा दुरुस्ती करण्यात आली. कुठली? 86वी दुरुस्ती. 86वी दुरुस्ती करण्यात आली आणि याच्या अंतर्गत 11व किंवा 11th मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलं की जे काही एखाद्या 6 ते 14 वयोगटाअंतर्गत जे काही मुलं आहेत यांच्या पालकांना त्या मुलांसंदर्भात किंवा त्या पाल्यासंदर्भात शिक्षणाच्या प्लॅटफॉर्म किंवा शिक्षणाची एक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारचं एक मूलभूत कर्तव्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. आयोगाने प्रश्न हमखास विचारलेला आहे आतापर्यंत खूप वेळा की शिक्षणासंदर्भात भारतीय राज्यघटनेतली कोणती कोणती तरतूद आहे, कोणत्या कोणत्या कलमा आहेत. तर त्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, वाचणं अपेक्षित आहे. कुठल्या कुठल्या आहे? तर 4A मधलं मूलभूत कर्तव्य, त्यातल्या त्यात मार्गदर्शक तत्वामधलं आर्टिकल 45. तर या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे.
हे झालं मूलभूत कर्तव्य. आता 51A पर्यंत आपण आलेलो आहे आणि आर्टिकल 12 पासून विशेषतः 1 पासून ते 51A पर्यंत सर्वची सर्व कलम तुम्हाला लक्षात असणं अपेक्षित आहे. समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करा, त्यातल्या त्या गोष्टी त्या डाऊट क्लिअर करा, क्वेरी असेल तर विचारा आणि 51A पर्यंत तुम्ही कलमा पाठांतर मुखपाठ असले तर फारच चांगलं, पण तुम्हाला खूप चांगल्या लक्षात असणं अपेक्षित आहे. किंवा तुम्हाला दिलेल्या प्रश्नामधून तुम्हाला म्हणजे उत्तर तरी निवडता आलं पाहिजे, एवढ्या तरी तुमच्या चांगल्या असल्या पाहिजे 51A पर्यंत. तर आता 51A पर्यंत आलो. इथून पुढची राज्यघटना आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.